वैचारिक लेवलला आणतं की हां, आजोबा म्हणजे असेच पांढरे केस असलेले, या हाईटचे, माझ्या बाजूला बसणारे, हे त्याच्या विचारांनी ती फिगर तो परमनंटली पक्की करतो. आणि मग आम्ही देतो की जिजाऊ महाराज असं म्हणायच्या, शिवबाराजे उठा. मग तो शिवाजी राजा झाला आणि आपण म्हणतो गधड्या उठ, तर तो गधड्या होता. भाषेमध्ये त्याच्या मनात विचार येतात. त्या भाषेमध्ये जर आपण बोलायला लागलो तर त्याच्या ज्या जोडण्या आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता तयार करणं म्हणतो, त्या जोडण्या अधिक गतीने होतील. जगभरातला एकही रिसर्च पेपर असं सांगत नाही की तुम्ही मातृभाषेतनं शिकवू नका. शिक्षिका म्हणाली की फार कठीण जातं इंग्रजीच्या मुलांना मराठीत आणणं, मराठीच्या मुलांना इंग्रजीत नेणं, आणि त्यांना काहीतरी ऐकवायचं. हा खरंच कठीण उपक्रम आहे. त्यामुळे जे कोणी आले आहेत त्या सगळ्यांचं मी मनःपूर्वक स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते की एवढ्या उत्सुकतेने तुम्ही आला आहात याबद्दल. मला दिलेला विषय आहे की शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं. खरं तर आपल्याला असं बघावं लागतं की माध्यम निवडताना अगदी सुरुवातीचाच कालावधी असतो, नंतर तर काही माध्यमाचा विषय येत नाही. 3 वर्षाच्या मुलाला जेव्हा एखादा आपण शाळेमध्ये घालतो त्यावेळेस माध्यम सुरू होतं, किंवा आताच्या काळामध्ये घालतातच सगळे छोट्या गावांमध्ये शिशुवाटिका, बालवर्ग, किंडरगार्टनसारख्या सगळ्या आहेत. पण या मुलाचं शिक्षण होतं तरी कसं? त्या मुलाचं शिक्षण कसं होतं हे जेव्हा आपण बघू तेव्हा मग माध्यम कोणतं घ्यायचं हा विषय आपल्यापुढे राहणारच नाही. आणि हे मी सांगते आहे किंवा मी काही फार सांस्कृतिक मूल्य म्हणून सांगते आहे, भाषेचं मूल्य म्हणून सांगते असं नाही. आज आपण वैज्ञानिक जगामध्ये राहतो आहे. या विज्ञान युगामध्ये आपण विज्ञानाची कास धरतो आहे आणि आजचं विज्ञान काय सांगतं हे तरी आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्या पालकांना 2-4 प्रश्न निश्चितपणे प्रवेशाच्या वेळेस विचारले पाहिजे की तुम्हाला या विज्ञान युगात जगायचं आहे का? तर पालक हो म्हणतील. मग वैज्ञानिक सत्य जाणून घ्यायचं आहे का? तरी हो म्हणतील. मग तुमचं मूल शिकतं कसं हे जाणून घ्यायचं आहे का? तर निश्चितपणे हो. इथे बहुतांशी शिक्षक बसले असं समजून मी बोलते आहे की येणाऱ्या पालकांना ते काय उत्तर देतील मुलांसाठीचे. तर हे जे मुलाची वाढ आहे ही खरं तर आधीच होते, आपल्याला माहीत आहे. गर्भापासूनच सुरुवात होते. आणि आम्ही अनेक वेळेला, मी तर स्वतः सोनोग्राफीमध्ये अनेक मुलांचं ऐकलं आहे की मुलाशी मी त्यांना म्हणायची आईला सोनोग्राफी करताना की नवीन काळातल्या ज्या मुली होत्या त्या खूप बोलायच्या. तुम्ही म्हणायची जे वाक्य तुम्ही दररोज म्हटलं आहे ते वाक्य तुम्ही म्हणा. तर 7व्या महिन्यामध्ये जेव्हा ते वाक्य, ते मंत्र, ते स्तोत्र, ते गुरुमंत्र असं काहीतरी त्यांच्याजवळ असायचंच. असं तर काही भारतामध्ये असू नाही शकत की ह्या सगळ्या गोष्टी बाद होतील. तर भारताचं ते मूळ आहे, ते सत्व जाईल अशी शक्यता म्हणजे विसरूनच जावं. मी भारतभर जेव्हा प्रवास करते आणि विविध ठिकाणी सगळ्या गरिबांपासनं IT इंजिनियरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मी बघते आहे ते बघून माझी क्लॅरिटी आली आहे, माझ्या जीवनात स्पष्टता आली आहे की या सगळ्या विषयामध्ये निश्चितपणे काही श्रद्धा आहे. अंधश्रद्धा नसावं पण श्रद्धा निश्चितपणे असावी. आणि ती श्रद्धा, थोडंसं विषयांतर होईल कदाचित त्यांनी पुस्तक दिलं म्हणून 1-2 सेकंदाचं, पण एखादा मंत्र जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते तर मला जो काय अर्थ कळला त्या मंत्राचा असा की मंत्र म्हणजे मी एखाद्या गोष्टीला आवाहन करते, मी रिक्वेस्ट करते आहे आणि त्यालाच आपण मंत्र म्हटलं आहे जुन्या काळातल्या भाषेमध्ये. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की मुलांना याची जाणीव आपण देतो का की अरे पेना मी तुला उचलतो आहे बरं का, आणि मग मी पेनाला उचलतो आहे
आता मी माझ्या बोटांनी तुला दाबणार आहे, हा मंत्र आहे. आधुनिक युगातला कदाचित हाच मंत्र असेल. तसा अग्नी स्वाहा ज्या काय गोष्टी आहे त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला स्वच्छ केला तर मला असं वाटतं की अनेक गोष्टी सुकर होतील. पण काही गोष्टींकडे माणसाच्या मनाच्या ज्या बिलीफ सिस्टीम असतात त्या बिलीफ सिस्टीम काढण्याची पण गरज आहे. असो, त्यांनी पत्रिका दिली म्हणून मी या विषयाकडे एक सेकंदासाठी वळले. मूल शिकतं कसं आणि मुलाची बुद्धिमत्ता वाढते कशी. आता समजा मी एक डॉक्टर आहे आणि इथे बसलेले वेगवेगळ्या स्तरातले लोक आहे. समाज म्हणतो, मी म्हणत नाही, पण समाज म्हणतो की डॉक्टर हुशार असतो. जो हुशार असतो तो डॉक्टरकीकडे जातो. आपण असा विचार केला की आपल्या डोक्यामध्ये फरक आहे का बाबा आकारामध्ये, तर अजिबात नाही. एखादा बुद्धिमान माणूस आहे त्याच्या डोक्याच्या आकारात फरक नाही. मग कशात फरक आहे, तर मेंदूच्या वजनातही फरक नाही आहे. सर्वसाधारणपणे मेंदूचं वजन सगळ्यांना सारखं मिळालं आहे. मग कशात फरक आहे, तर मेंदूमध्ये होणाऱ्या ज्या जोडण्या आहेत, ज्या पेशी आपल्याला लाखो कोट्यावधी पेशी आतमध्ये मिळाल्या आहे, त्याच्या ज्या जोडण्या होतात त्या जोडण्या जितक्या प्रभावी आणि गतीने होतील तेवढं ते मूल हुशार होतं. मग त्या हुशार म्हणजे इथून औरंगाबादपर्यंत किंवा नागपूरपर्यंत ज्या लंबाई आपण केली न्यूरॉन्सची, तर ती इतकी लांब होते. एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या आतमध्ये होत असतात. आणि ह्या जोडण्या जे मातृभाषेचं म्हणजे भाषेचं माध्यम निवडण्याचं जेव्हा वेळ असते त्याच वेळेस या जोडण्या गतीने होतात. नंतर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मेंदूच्या जोडण्या होत नाही, त्या ऑलरेडी झालेल्या आहेत. आणि त्या मॅक्झिमम 3 वर्षापर्यंत, त्याच्या पलीकडे 20-25% म्हणजे 80% बुद्धिमत्तेच्या किंवा न्यूरॉन्सच्या जोडण्या आपल्या मेंदूमधल्या पेशींच्या जोडण्या या 6 वर्षापर्यंत होऊन गेल्या आहेत. आणि जेवढ्या जोडण्या जास्त तेवढी बुद्धिमत्ता जास्त. तर ह्या जोडण्या तर ऑलरेडी आटोपल्या आहे. किंवा तुमच्या पुढे आलेला जो नवीन मुलगा आहे त्याला तुम्हाला सांगता येईल त्या पालकाला की बाबा ह्या जोडण्या कशा होतात, तर या सर्वात जास्त गतीचा पिरियड 0 ते 3 वर्ष आणि त्याच्यानंतर 3 ते 6 वर्ष. साधारण 8 वर्षानंतर काही मेंदूच्या जोडण्या होत नाही. मग मूल शिकतं कसं, तर अवतीभवतीची जी भाषा असते त्याच्यामधनं शिकतं ना. तुम्ही 3 वर्षाच्या मुलाला जेव्हा कन्नडच्या म्हणता की चांदमामा बघ, अगदी 1.5 वर्षाच्या मुलाला म्हणतात, तर तो चांदमामा म्हणजे आकाशाकडेच बघतो, तो जमिनीकडे बघत नाही. त्याला तुम्ही भाषा शिकवली नाही, पण त्याला गाण्यातनं गीतातनं अनेक गोष्टी कळाल्या आहे आणि तो वर चांदमामा म्हटलं की वर बघतो. पण तुम्ही असं म्हटलं की लेट अस सी दिस मून, कुठे बघेल तो, है ना. दूधवाला आला, दूधू आलं असं म्हटल्यावर मिल्कमॅन, जस्ट ओपन द डोअर, मिल्कमॅन इज ॲट द डोअर असं म्हणणं. आणि दूधवाला आला, दूधवाला आला असं जेव्हा 3 वर्षाचा मुलगा म्हणतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये म्हणजे पहिले भाषा जी तयार होते ती भाषा आपण दृश्य स्वरूपात बघतो. म्हणजे आई, बाबा, आजी, आजोबा, चित्र, भांडी, पेला, वाटी, ताट, हे सगळं दृश्य स्वरूपात ते मूल बघत असतं. ते बघत असताना एकमेकांना, अरे बघ तुझी आजी आली, आईने पापा घेतला, आजोबा असं करतायत, असं ते मूल नुसते शब्द ऐकत असतो. आणि मग हळूहळू त्याला टप्प्याने कळायला लागतं की अच्छा हे माझे आजोबा आहे. हे एन्डॉस करतो तो भाषेमध्ये की हे आजोबा, ही आई. पण पहिल्यांदा मूल भाषा कशी शिकतं, तर दृश्य स्वरूपामध्ये भाषा शिकतं. त्या दृश्य स्वरूपाला मग एका अर्थाने वैचारिक लेवलला आणतं की हां आजोबा म्हणजे असेच पांढरे केस असलेले, या हाईटचे, माझ्या बाजूला बसणारे. हे त्याच्या विचाराने ती फिगर तो परमनंटली पक्की करतो. तो दुसऱ्या कोणाला तरी आजोबा म्हणेल, पण त्याच्या डोळ्यासमोर आजोबा, तुझे आजोबा असा शब्द उच्चारल्या क्षणी त्याच्या मनामध्ये, त्याच्या मेंदूमध्ये जी प्रतिमा येते ती या आजोबांची येते. त्यामुळे दृश्य स्वरूपाचं जी भाषा असते ती हळूहळू, ज्याला वैचारिक भाषा असं म्हणतात, वैचारिक भाषेकडे वळतो. अशा वेळेस जे 3 ते 6चा वयोगट आहे त्याचं शिक्षण होतं कसं, तर असं म्हटलं आहे की मुलं जेव्हा आनंदी असतात तेव्हा मेंदूच्या जोडण्या अधिक होतात. इंग्रजी माध्यमात तरी का घालायचं आपल्याला, तर मुलं स्मार्ट व्हावी म्हणून.
मुलं हुशार व्हावी म्हणून. मग मुलं हुशार कशाने होतात? तर 3 ते 6 वयोगटामध्ये जेव्हा तो शाळेत येतो त्यावेळेस त्याचं शिक्षण हे हसत खेळत झालं तर एक. दुसरं, त्याचं शिक्षण खेळातून झालं तर, म्हणजे खेळत खेळत त्याला शिकवलं मी. एक बेंच आहे, डेस्क आहे, चेअर आहे आणि त्याला बंदिस्त खोली आहे, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बसवाल तेव्हा त्याचं शिक्षण हे मेंदूची वाढ ही कमी होणार आहे. म्हणजे हसत खेळत खेळातून शिक्षण. अजून कशातनं झालं पाहिजे? तर निसर्गाशी निगडीत, म्हणजे निसर्गाशी त्याला झाडं, पानं, फुलं, त्याच्या अवतीभोवती जे काय असेल, डुक्कर असेल तर डुक्कर पण त्याच्या अवतीभोवतीच्या भाषेमध्ये येणार आहे. जे काय असेल, गाढव, डुक्कर, गाय, म्हैस, बैल, असं सगळं, म्हणजे निसर्गाशी निगडीत त्याचं शिक्षण असेल. आणि चौथं, स्वभाषेतून असेल तरच त्या मुलाच्या जोडण्या नीट होणार आहे. जर बुद्धिमान मुलगा करायचा आहे तर स्वभाषेतून शिक्षणाला दुसरा पर्याय नाही. कारण त्याला ती भाषा आपल्या ब्रेनमध्ये एक 4 प्रकारच्या ब्रेनमध्ये गोष्टी असतात आणि त्याला LAD असं म्हणतात, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं म्हटलं जातं. आपण भाषा जरी शिकवली नाही मुलांना तरीसुद्धा मुलं भाषा बरोबर म्हणतात. ते असं कधी म्हणणार नाही, ते बरोबर आई दूधू दे असंच म्हणतात. आपण असं शिकवतो का बसवून की असं म्हण, आई दूधू दे, आई पोळी दे. स्तोत्र बोललं तरीसुद्धा तो व्याकरण शुद्ध बोलतो. तर ती आपल्याला काही जेनेटिकली इनहेरिटन्सनी आपल्याला मिळालेली आहे, अनुवंशिकतेने पण भाषा मिळालेली आहे असं मानलं आहे काही शास्त्रज्ञांनी. काहींनी अवतीभोवती जेवढं दृश्य तो बघेल तेवढी त्याची भाषा समृद्ध होईल असं मानलेलं आहे. आणि या भाषेच्या ॲक्विजिशन डिव्हाइसमध्ये, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइसमध्ये एक पार्ट जो आहे तो समोरचा जो भाग आहे तो वैचारिक आहे. म्हणजे तो भाषेचा विचार करतो. म्हणजे माझ्यासमोर समजा कॅमेरा लावला आहे तर तो विचार करतो, अच्छा माझं रेकॉर्डिंग चालू आहे. पण रेकॉर्डिंग चालू आहे त्याच वेळेस मी जेव्हा बोलते आहे तर माझ्या मागे जो मागच्या बाजूला आहे तो मला शब्द सुचवतो आहे की तू या भाषणामध्ये पुढे काय बोलायचं आहे. त्याच्यामधला जो पार्ट आहे तो माझ्या जिभेला आज्ञा देतो आहे मोटर ह्याच्यात की अगं तू हा शब्द बोलायचा असेल तुला ल तर जीभ वर लाव, आणि मग माझ्या जिभेच्या सगळ्या माध्यमातून मी बोलते आहे. तशा त्या अंडरस्टँडिंग ऑफ वर्ड, म्हणजे मी काहीतरी ॲब्सर्ड बोलणार नाही याच्यासाठी पण एक केंद्र आहे. अशा 4 केंद्रामधून एक विचार, एक सुसूत्र विचार, एक भाषेचे शब्द डोळ्यासमोर येणं आणि ते शब्द माझ्या मोटरमधनं म्हणजे नर्व्समधनं मसल्सला पुरवणं आणि त्यातून भाषा निर्माण होणं. मी एवढं डिटेल याच्याकरता सांगितलं की मुलं हे आपल्याला कळतही नाही की आपल्या ब्रेनमध्ये एवढ्या कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे असं होतं की ब्रोकाज एरिया असं एक नाव पडलं की त्या माणसाला त्या ब्रोकाज एरियामध्ये एकदा इंज्युरी झाली होती. तर तो एकच शब्द उच्चारायचा कारण त्याला सगळं कळायचं पण त्याला बोलायला एकच शब्द यायचा, टॅन टॅन टॅन. आणि मग त्याच्या ब्रेनची सर्जरी झाली तेव्हा आपल्याला वेगवेगळे सायन्सला वेगवेगळे केंद्र दिसले की भाषेचे इतके केंद्र ऑर्गनाईज आहेत, कुठेच गोंधळ नाही आहे. मी तुमच्याशी बोलते आहे तर मला कळत पण नाही की माझ्या इथे शब्द तयार होतो आहे आणि मी वेगळ्या केंद्रातनं मला ऑर्डर येऊन मी बोलते आहे. इट इज सो ऑटोमॅटिक आणि सो फास्ट. पण मग मूल हे असं भाषा शिकत आहे, ते शिकलं आहे ऑलरेडी. त्या लँग्वेज डिव्हाइसमध्ये तो जो शिकतो आहे त्यावेळेस त्याचा पहिला जो प्री फ्रंटल भाग आहे तो विचार करतो आहे. मी पाण्यामधनं चाललो आहे तर तो विचार करतो आहे, मी पाण्यामध्ये बुडवून पाय बुडवून आनंद घ्यायचा की माझे पाय ओले नाही करायचे, आई मला रागवेल. हा 3 वर्षाचा मुलगा विचार करून ॲक्शन घेतो आहे. त्याच्या आनंदासाठी घेईल तर तो उडी मारेल आणि आईच्या शिव्या पण खाईल. पण तो विचार म्हणजे विचार करून कृती करणं हा एक भाषेचा भाग आहे. म्हणजे कृती करणं हे विचारांचं, विचार ही भाषेचीच पार्ट आहे. त्याच्या मनामध्ये जो विचार येतो तो त्याच्या मातृभाषेमधनं येतं. त्याच्या मनात त्याला इतके शब्द, डबकं म्हणजे काय हे माहीत नसतं, पाणी म्हणजे काय माहीत नसतं. त्याही वेळेस त्याच्या मनामध्ये जे विचार येतात, तर जर आपण भाषा एकच ठेवली ती मातृभाषा आणि त्या भाषेतनं शिकवलं तर ज्या भाषेमध्ये त्याच्या मनात विचार येतात त्या भाषेमध्ये जर आपण बोलायला लागलो तर त्याच्या ज्या जोडण्या आहे, ज्याला आपण बुद्धिमत्ता तयार करणं म्हणतो, त्या जोडण्या अधिक गतीने होतील. जी गती प्रायमरी सेक्शनला 100% अगदी विचार न करता
मातृभाषाच असलं पाहिजे. याच्यात काही म्हणजे कन्फ्युजनच असायचं कारण नसायला पाहिजे. जगभरातला एकही रिसर्च पेपर असं सांगत नाही की तुम्ही मातृभाषेतनं शिकवू नका, कारण ते सिद्ध आहे की तुमचे विचार भाषेचे त्याच्यामध्ये तयार होतात. मग विचार जर तयार अधिक होतील तर अधिक हुशार होईल, अधिक जोडण्या होतील. याच्यासारखं सिंपल सूत्र दुसरं काही नाही आहे. मग भाषा शिकवावी की नाही? तर मुलं अवतीभवतीची भाषा शिकतात. जेव्हा ते हिंदी गाणं ऐकतात तेव्हा हिंदी भाषा शिकतात. भाषा म्हणून इंग्रजी शिकवा, भाषा म्हणून संस्कृत शिकवा, भाषा म्हणून अजून कुठली भाषा शिकवायची तर शिकवा. पण मातृभाषा जी असेल, मातृभाषा म्हणजे काय? केवळ आईचीच भाषा असं नाही. ते मूल अवतीभवती जे काय शिकत आहे तो घरामध्ये कन्नड आहे, पण तो घरातली मोलकरीण आहे, शाळेमधला मित्र आहे, गाडीवर नेणारा वाहन चालक आहे, हा सगळा मराठीतनं बोलतो आहे. तर तो मराठी ही त्याची मातृभाषा आहे. आईची भाषा ही त्याला महाराष्ट्रात सापडू शकत नाही. त्यामुळे कन्नडवासी जरी असला त्याला कन्नडची शाळा मिळाली तर उत्तम आहे. कन्नड भाषेतली, म्हणजे कन्नड गाव नाही म्हणत आहे मी, कन्नड भाषा म्हणते. कन्नड शहरामध्ये कन्नडवासी कोणी आहे, कन्नड भाषिक आहे कोणी तर कर्नाटकचा, तर त्यांनी शाळा असेल तर जरूर टाकावं. पण शाळा नाही तर माध्यम कुठलं असलं पाहिजे? मराठी. कारण अवतीभवतीचं जे जग आहे त्या जगामध्ये तो वावरतो आणि ती भाषा त्याची मातृभाषा आहे असं समजायला हरकत नाही. आणि मग एक भाषा तुम्ही समृद्ध केली ज्याच्यामध्ये आपल्या मुलांना आपण किती शब्द शिकवतो. मातृभाषेतले जर 3 वर्षाच्या मुलाला 3000 शब्द येत असतील तर समजा की त्याची भाषा समृद्ध आहे. आपण किती चित्र त्या मुलाला दाखवतो, किती वस्तू शाळेतनं दाखवतात, किती आई त्याच्याशी मराठीतनं बोलते, किती विविध तऱ्हेने बोलते. याच्यावर एक कृष्णकुमारांचं इंग्रजीमधलं टीचर्स नावाचं एक पुस्तक आहे, अप्रतिम आहे. म्हणजे अगदी सगळ्या लोकांनी वाचावं असं मराठी ट्रान्सलेशनचं पण आहे. तुमच्या याच्यामध्ये बोलवायला हरकत नाही. मी नितीनला त्याची झेरॉक्स पाठवते, म्हणजे काय आहे, कुठल्या प्रकाशनाचं आहे ते. तर भाषा मुलांना शिकण्यासाठी भाषेमध्ये का मातृभाषेचा आग्रह धरायचा? तर केवळ भाषा बुद्धिमत्ता वाढते असं नाही. बुद्धिमत्ता वाढते त्याच वेळेस तो भविष्याचा वेध घेऊ शकतो. तुम्ही समजा विचारलं की अरे ढग गडगडतात आहे, काय होईल? नाव देर इज गोइंग टू बी अ थंडरिंग असं म्हटलं तर तो मुलगा काहीच समजणार नाही. पण तुम्ही असं म्हटलं अरे ढग गडगडतात आहे, काय होईल? तो म्हणाल पाऊस पडेल. एखादा मुलगा म्हणाल आजी लपून बसेल, एखादा मुलगा म्हणाल गाय आमची वापस येईल शेतामधली. त्याच्या अनुभव विश्वातलं कुठलंही तो सांगेल. म्हणजे काय, दिसायला जरी सोपी गोष्ट असली तरी त्या लहान बालकाला भविष्य घेण्याचा, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता भाषा देते. ही क्षमता भाषा देते, ही इंग्रजी भाषा त्याला देत नाही. मग तो 10वीला गेल्यावर म्हणतो मला काय करायचं काहीच माहिती नाही. कारण भाषेने जी जी क्षमता माणसाला येते त्या सर्व क्षमता, म्हणजे सौंदर्यदृष्टीचा आस्वाद कसा घ्यायचा. अरे रे पडलो मी, आई गं लागलं मला, अरेच्चा काय सुंदर आहे, अबब केवढा मोठा हत्ती आला गावात. हे सगळे भाषेचे सौंदर्य विकसित करणारे, भाषा एक सौंदर्याभिरुची निर्माण करणारं एक शास्त्र आहे असं मी म्हणेन. आणि मग हे लहान मूल कसं असतं 6 वर्षाचे, त्याची 5 वैशिष्ट्ये असतात. ती 5 वैशिष्ट्ये काय आहे तर ते मूल सहज असतं. समजा तुम्ही इथे बसले आहे तर सहजपणे उठून तुम्ही जाणार नाही. पण लहान मूल जर असेल 6 वर्षाचं तो म्हणाल काय सावजीताई बोर करतात आहे, जाऊन येऊ जरा बाहेर, खूप वेळ बसलो मी, आता जाऊन येतो. पण तुम्हाला काही नॉर्म्स आहेत तर तुम्ही त्याच्यातनं झरकन सगळेच्या सगळे उठून नाही जाऊ शकणार, अनलेस मी खूपच बोर बोलले तर. पण अदरवाईज आपल्याला काही सोशल नॉर्म्स तयार झाले असतात मोठं झालं. लहान मूल सहज असतं, ते स्वतंत्र असतं, पाहिजे ते करतं, ते सृजनशील असतं. म्हणजे त्याला घोडा करायचा असतो. मग तुम्ही जर इंग्रजी शाळेमध्ये एखादा रुमाल दिला त्याला आणि त्याला सांगितलं की कर काय करायचं तर त्याला वाटेल रुमालाची फक्त घडी करता येते आणि तो घडी करून दाखवेल टीचरला. पण तुम्ही जर मराठीत सांगितलं त्याला की या रुमालाचं काय काय करता येतं बघू, तुला काय करता येतं, काय वाटेल ते करतील. ते म्हणतील मला जखम झाली आहे, पट्टी बांधेल, रुमाल करेल, पाळण्यात बाहुली टाकेल, एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे तुम्ही इमॅजिनसुद्धा करणार नाही इतकं ते त्याचं हे करू शकतं.
त्याच्या घरी कुणी आजारी असेल तर ते पाण्यात बुडवेल, म्हणेल मी थंड पाण्याची पट्टी ठेवतो, आजीनी ठेवली होती अशी. त्याच्या अनुभव विश्वामध्ये जे जे रुमालाचे उपयोग त्यांनी बघितले कपड्याचे ते तो सगळं करेल. मग हे कुठून आलं? हे भाषेतनं आलं. मग ही सृजनशीलता जी या वयामध्ये द्यायची आहे मला, जी मला भारताला 21व्या शतकाचे 5 C's म्हटलं आहे, क्युरियस, करेजियस, कोलॅबरेटिव्ह, कम्युनिकेटिव्ह आणि क्रिएटिव्ह. तर हे जर मला द्यायचे आहे, हे 5 C's हे 21st सेंचुरीचे स्किल, कौशल्य म्हणून युनेस्कोनी जागतिक स्तरावर मान्यता दिली आहे. आणि SDG नावाचे गोल्स म्हणतात त्याला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, असे जगासाठी जे शोधले त्याच्यामध्ये 4 नंबरचं गोल हे शिक्षणाचं आहे. त्या शिक्षणाच्या गोलमध्ये हे 5 C's तसे 7 दिले आहे, पण 5 महत्त्वाचे. आता हे जर स्किल मला द्यायचं आहे आणि माझं मूल सृजनशील आहे, पण मी इंग्रजी भाषेत टाकलं तर तो कसा करेल? तो काय बोलेल? तो बोलू नाही शकत मी झोळी केली आहे. त्याला शब्दच नाही माहिती, त्याचं तेवढं शाब्दिक भांडारच नाही आहे, पण त्याचं भाषेमधला भांडार आहे, त्याच्यामधनं त्याची सृजनशीलता फुलते. म्हणजे स्वतंत्रता, सहजता, सृजनशीलता आणि प्रेम. प्रेम हे अगदी आईनी 100 वेळा मारलं तरीसुद्धा आईच्या कुशीतच 6 वर्षापर्यंत बाळ येतं, पण 14 वर्षाच्या बाळाला नुसती एक चापट दाखवली तरी ते रेल्वे पटरीवर जातं आहे आजचं. त्यामुळे हे लहान बाळ हे प्रेममय असतं. तर ह्या ज्या काय गोष्टी आहे, सृजनशीलता, सहजता, स्वतंत्रता, प्रेम आणि सौंदर्यदृष्टी. सौंदर्यदृष्टी म्हणजे विश्वाची सौंदर्यदृष्टी या मुलामध्ये असते. मी म्हणून म्हटलं की डबक्यामध्ये पाय बुडवताना आपण म्हणू अरे छी किती घाण आहे, पण लहान मुलाचा आनंद तुम्ही बघितला 3 ते 6 वर्षाचा, तो डबक्यातही तेवढंच सौंदर्य बघतो जेवढं स्वच्छ पाण्यामध्ये उडी मारताना बघतो. आपण नाही आनंद घेऊ शकत डबक्यातला, पण ते मूल घेतं. आपण मुलांना इंग्रजी शाळा शिकवतात की मड इज बॅड, हात नको करू, कशात घालतो पृथ्वीत हात, असं, तर मातीत हात असं. तर तो अजून एक वेगळा विषय आहे, जमला तर मी स्पर्श करेल तुमचा इंटरेस्ट बघून, अन्यथा थांब. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सौंदर्याभिरुची, सृजनशीलता, सहजता, ह्या सगळ्या गोष्टी भाषेने येतात. जेव्हा तुम्ही एका बंदिस्त भाषेमध्ये त्याला बसवायला जाता तर ह्या 5ही जी नैसर्गिक वैशिष्ट्ये आहे 6 वर्षापर्यंत, ती सगळी वैशिष्ट्य गायब होऊन जातात आणि मग त्याच्यातनं जे शिक्षण व्हायचं आहे तेही गायब होतं. वैज्ञानिक सत्य तर आहेच, मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे आपली भाषा, कोणाला इंग्रजी येत नाही, मी तुम्हाला सांगते, ज्या मुलाला मराठी पण येत नाही त्याला इंग्रजी येत नाही. ज्या मुलाला मराठी उत्तम येतं त्याला इंग्रजी येतच येतं. मी अनेक उदाहरणं देऊ शकते. मी जी शाळा चालवते त्याच्यात आता साधारण 18 वर्ष झाली समजा त्या शाळेला. माझ्या शाळेमध्ये ज्या मुलीला 10वीला चांगले मार्क होते, तिची मराठी पूर्ण मातृभाषेतनं ती 10वीपर्यंत होती. आणि मग तिने इंग्रजीची ट्युशन लावली ती चांगली बाहेर. शाळेमध्ये इंग्रजीचा उत्तम टीचर नव्हता. आम्ही पालकांना सांगितलं की जे इंग्रजीचे टीचर पैसे मागतात आणि त्यांचं इंग्रजी इतकं चांगलं नसतं, तर आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की तुम्ही बाहेर ट्युशन लावा तुमच्या मुलीला. त्या पालकांनी मान्य केलं आणि त्यांना ट्युशन लावलं. तिचं इंग्रजी इतकं उत्तम झालं, ती पुण्याला 10वी झाल्यानंतर तिने ठरवलं की मला टुरिझममध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, आणि ती पुण्याला गेली, फर्ग्युसनला ॲडमिशन घेतली. आणि मग टुरिझम फ्रान्सला चांगला आहे, तर BA झाल्यावर मला फ्रान्सला जायचं, म्हणून मग ती फ्रेंच अकॅडमीमध्ये गेली एका, आणि त्यांना सांगितलं की मला फ्रेंच शिकवायचं आहे. तर तिथेच ब्रिटिश काउन्सिलचं इंग्रजी पण चालू होतं. तर ते म्हणाले की पण तुला इंग्रजी येतं का? तर ती म्हणाली उत्तम येतं. ते म्हणाले शिकवून दाखव. तर त्या ब्रिटिश काउन्सिलवाल्यांनी हिला लेक्चरर म्हणून इंग्रजीसाठी ठेवलं आणि फ्रेंच तिला फ्रीमध्ये शिकवलं 3 वर्ष. ती फर्ग्युसनला BA फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची स्टुडंट ब्रिटिश काउन्सिलचं इंग्रजी मुलांना शिकवायची मातृभाषेत शिकले. पण केव्हा होतं हे? जेव्हा त्याला एक भाषा उत्तम, मातृभाषा उत्तम आली तरच दुसरी भाषा येते. मातृभाषेतही नीट लिहिता येत नाही धड आपलं नाव, तर तो इंग्रजी लिहित नाही, आणि मग त्याला इंग्रजी येत नाही आणि मराठीही येत नाही. आणि मग लोक म्हणतात की अहो काय याला तर काहीच येत नाही करता, खूप कठीण जातं. मला आत्ता एक शिक्षिका म्हणाली की फार कठीण जातं इंग्रजीच्या मुलांना मराठीत आणणं, मराठीच्या मुलांना इंग्रजीत नेणं.
हा कालावधी छोटा असतो. मी स्वतः इंग्रजी मराठी माध्यमातल्या शाळेत शिकली यवतमाळला. मी जेव्हा मेडिकलला गेली तेव्हा मला असं वाटायचं, बापरे हे काय शब्द आहे, केफॅलो कॉडल, अँटिरियर पोस्टिरियर डिस्टल, म्हणजे या शब्दांचा गंधच नव्हता माझ्या सगळ्या शिक्षणामध्ये. आणि मग अगदी पहिले 6 महिने असे गेले की पळून जावं का काय असं वाटावं. पण नंतर पहिल्या परीक्षेला असं लक्षात आलं, अरे आपल्याला सगळं बोन्सचं सगळं कळतं, आपल्याला रोग पटपट ओळखू येतात, आपल्याला पेशंटशी कसं बोलायचं कळतं. सेकंड इयरपर्यंत क्लिनिक आल्याबरोबर लक्षात आलं की आपली हुशारी आपल्याजवळ भरपूर आहे, काही काळजी करायचं कारण नाही. तर एका मातृभाषेत शिकलेल्या एका मुलीला MD गायनिक मिळाला आणि ती सोडून तुमच्यासमोर उभी आहे, जिला पहिल्या 6 महिन्यामध्ये इंग्रजीला भीती वाटायला लागली होती की मेडिकल कॉलेज सोडून द्यावं का असं वाटत होतं त्यावेळेस. तर ही भीती असू शकते, ॲप्रिहेन्शन असू शकतं, पण आजच्या काळात ते पण नाही. मी पास झाली तो काळ, मी 78ला मेडिकलला ॲडमिशन घेतली आणि 83ला पासआउट झाली आहे. त्यामुळे 60 सालचा जन्म आहे माझा. तर त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये त्या काळी एवढं इंग्रजी नव्हतं. आज इंग्रज आलेलं सगळं आलेलं आहे, इंग्रजी शिकवणारे टीचर पण आलेले. त्यामुळे भाषा उत्तम करावी, इंग्रजीचा शिक्षक उत्तम असावा, पण मातृभाषेतनं शिक्षण असल्याशिवाय तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये भारताला शास्त्रज्ञ मिळणार नाही. क्रिएटिव्ह धंदा करणारी, तुम्हाला असं वाटत असेल की अच्छा हार्डवेअरचं दुकान तर चालवतो हा BComच झालेला आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण औरंगाबादचं सांगते. औरंगाबादला एक ॲनेस्थेटिस्ट आहे आणि त्यांचा एक मित्र होता. तर ते ॲनेस्थेटिस्टचे वडील प्रोफेसर होते. त्यांनीच सांगितलेली घटना सांगते मी तुम्हाला. ते म्हणाले की माझे वडील प्रोफेसर होते आणि माझा जो मित्र होता तो जरा BCom असं टुकार होता थोडासा. 10वीला अभ्यास करायला तो घरी यायचा आणि खूप भलत्या गोष्टी गप्पा मारत बसे. अरे वो देख ना ऐसा किया उसने, सगळ्या गावच्या गप्पा तो मारायचा. तर माझ्या वडिलांनी, प्रोफेसर वडिलांनी सांगितलं, हे बघ बाबा, तू तर ठीक आहे, तुझं होईल, तुझ्याकडे बिझनेस आहे, तू त्या कम्युनिटीमधला आहे गुजराती, पण माझ्या मुलाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तू उद्यापासून माझ्या घरी येऊ नको. त्या वडिलांनी स्ट्रिक्ट तंबी दिली आणि मग त्या मुलाचं त्याच्या घरी अभ्यासाला येणं बंद झालं. हा मुलगा अभ्यास केला, हा मेडिकलला गेला, ॲनेस्थेटिस्ट झाला. आणि ॲनेस्थेटिस्ट झाल्यावर त्यांनी जेव्हा घर घेतलं, एका फ्लॅट सिस्टीममध्ये मोठा फ्लॅट घेतला, तेव्हा तो ज्याचा फ्लॅट घेतला तो याचा मित्र होता, तो ज्याला घरातनं काढलं. तर ते तर विसरून गेले ते वडील की याला आपण घरातनं काढलं. याने फ्लॅट घेतल्यानंतर तो घरी गेला, त्याच्या वडिलांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबूजी वो जो फ्लैट आपके बेटे ने लिया ना, वो मैंने दिया है उसको, और मैं आपके घर में पढ़ाई के लिए आता था, तब आपने बोला कि पढ़ाई को मत आ, मेरे बेटे की भी पढ़ाई ख़राब हो जाएगी. तर आता ही हुशारी मल्टिपल असते, पण ही मातृभाषेतनंच होते. तो क्रिएटिव्ह कल्पना, बिझनेसच्या क्रिएटिव्ह कल्पना, एक बिझनेस डुबला तर दुसरा बिझनेस करायचा आहे मला, हे साहस, ही सृजनशीलता, ही कशात नाही येणार आहे? ही मातृभाषेत शिकलेल्या सर्व मुलांमध्ये येते. माझ्याकडे IITचे 150 मुलं आले होते आमच्या घरी एकदा. तर हेडगेवार रुग्णालय बघायला आले, घरी आईस्क्रीम खायला आले. मी त्या मुलांना एक प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा मातृभाषेतली मुलंही IITत आहे आणि CBSE इंग्रजी मीडियमची पण मुलं आहे, तर तुम्हाला फरक वाटतो का? मुलंच होती ती. तर त्याच्यातला एक मुलगा जो PhD करत होता खरगपूरला, तो असं म्हणाला की तसा तर काही फरक पडत नाही म्हणे आम्हाला, की आमचे जे CG असतात ते सगळ्यांचे जवळपास सारखे येतात, पण जेव्हा आम्हाला एखादा प्रश्न देतात म्हणे, त्या प्रश्नावर विचार करायला सांगतात, तेव्हा क्रिएटिव्ह ॲन्सर हे मातृभाषेतल्या मुलांचं असतं म्हणे. आता हे IITला PhD करणाऱ्या एका मुलाचंच उत्तर होतं, माझं नाही आहे. हा एक स्वानुभव म्हणून मी सांगितला तुम्हाला. हा आपण डोळसपणे बघायला शिकलो तर आपल्याला दिसेल की याचा अर्थ मी असं म्हणत नाही की इंग्रजी शिकवू नका, बिलकुल इंग्रजी शिकवा. भारतामध्ये त्याची गरज आहे आज तरी, अजून 10 वर्षांनी ती पण गरज कमी होईल, जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये भाषेचं खूप मोठं ट्रान्सलेशन चालू आहे. त्यामुळे मुलांना जर संधी मिळाली की तुम्ही या भाषेमध्ये पेपर लिहा, तर ती मुलं पटापट लिहितील आणि उत्तम मार्क घेतील. आज ती संधी प्रत्येक मुलाला नाही आहे, किंवा त्या पद्धतीचा प्रोफेसर नाही आहे शिकवणारा. हे सगळं बदलेल, पण इट विल टेक अनादर 20 इयर्स. जर ते घडलं तर फार मोठं काम नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत लँग्वेजवर चालू आहे. आज लँग्वेज शिकवणारा, मराठी शिकवणाऱ्या एखाद्या प्रोफेसरला असं वाटतं आपल्याला काही किंमत नाही आहे, पण उद्या चालून या सगळ्या संस्कृत, हिंदी, तेलुगू या सगळ्या लोकांचं महत्त्व अधोरेखित होणार आहे. तर
मला असं वाटतं की मी मातृभाषा या विषयावर सायंटिफिकली सगळं मांडलेलं आहे. फार वेळ न घेता तुमचे काही प्रश्नोत्तरं असतील तर मी इथे थांबते, अन्यथा मला माझ्याजवळ बोलायला भरपूर आहे. माणसाचं जे मन तयार होत असतं ना, मी एक पुस्तक लिहिलं आहे. बोलू 10 मिनटं अजून? हां, चालेल. मी एक विषय जो नेहमी मांडते तो विषय भाषेशी निगडीत आहे, तेवढाच मी मांडते. आपण असं म्हणतो की तुमचं शरीर मला दिसतं आणि माझंही शरीर तुम्हाला दिसतं. तर या शरीराला जे काय लागतं ते आपण सगळं करतो. खाणं पिणं, आहार, पाणी, जे काय ते. आजार पडला तर दाखवतो. या शरीरापेक्षा आपल्या शरीराच्या आतमध्ये सूक्ष्म असा अजून एक कोश आहे, त्याला म्हणतात प्राण, प्राणमय. मग प्राणमय म्हणजे काय? तर आपल्या शरीराला तुम्हाला म्हणजे मला कळतं की तुमच्यामध्ये प्राण आहे आणि तुम्हालाही कळतं की सावजीताई काही निष्प्राण नाही आहेत, मेल्या नाही आहे. पण तो प्राण सशक्त, बलवान आणि एकाग्र आहे का? माझ्या मुलांचा प्राण सशक्त, बलवान आणि एकाग्र करण्याची आज नितांत गरज आहे. आपण भाषा हे फक्त बुद्धीसाठी वापरतो. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांग. तर हा जेव्हा असा होईल आपला प्राण म्हणजे काय? प्राणवायू आपल्याला लागतो, पण आपण मेल्यावरही प्राणवायू अवतीभोवती असतो ना. तो प्राणवायू काय आपल्याला जिवंत करत नाही, पण जिवंत माणसाला प्राणवायू लागतो. म्हणजे प्राणवायू आणि प्राण हे वेगळे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये इतकं सुंदर दिलेलं आहे. मी खूप उशिरा वाचलं, पण वाचल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या मेडिकलचं नॉलेज मला बाजूला ठेवून वाचावं लागलं. त्याच्यात असं म्हटलं आहे की त्या प्राणाला 5 नावं दिली आहे, मेजर प्राण. पण साधे प्राण पण आहे. म्हणजे काय? आपण शिंक देतो, पापणीची उघडझाप करतो, आपण जांभई देतो, ढेकर देतो. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राण आहे. एक 10 प्राण आहे समजा. पण हा प्राण आणि प्राणवायू हे स्वतंत्र आहे. प्राणाला प्राणवायूची गरज आहे, हे खरं आहे. पण प्राण म्हणजे प्राणवायू नाही. कारण आपला प्राण निघून गेल्यावर प्राणवायू बाहेर असतो, पण आपल्याला उपयोगी पडत नाही. आपण तसंच राहतो, कारण प्राण निघून गेलेला आहे. ते चैतन्य आहे, समथिंग डिफरंट आहे. काय आहे माहीत नाही, पण आहे काहीतरी. त्याला ऊर्जा म्हणा, शक्ती म्हणा, व्हॉट एव्हर इट इज, यू कॅन टेल एनिथिंग. हा प्राण ज्यांचं सशक्त होतं त्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असतात. ती मुलं घाबरत नाही. ते जे लोक माईकवर उभं राहून आपलं नाव, जी मुलं अगदी पहिलीतली असं सांगतील की माझं नाव सुशांत देवरे आहे, पण आज असं येऊन सांगितलं माझं नाव सुशांत देवरे आहे. तुम्ही बघाल मुलं कशी नाव सांगतात समोर येऊन. हा प्राण बलवान नाही आहे, हा प्राण एकाग्र नाही आहे. म्हणून आपण म्हणतो मी प्राण डोळ्यात आणून तुझी वाट पाहतो म्हणतो ना. तर मग प्राण किंवा प्राण जाताना आपण म्हणतो अरे याचा आवाज खूप खोल गेला, तर जातो दिसतो. हा म्हणजे आवाज, भाषा ही कशाशी निगडीत आहे? तर आपल्या प्राणाशी निगडीत आहे. मग हा जो प्राणमय कोश आहे हा सशक्त कशाने होणार आहे? तर हा सूर्यनमस्कारांनी सशक्त होणार आहे, हा ओंकारांनी सशक्त होणार आहे, हा संस्कृत मंत्रांनी सशक्त होणार आहे, हा उत्तम झोप घेऊन सशक्त होणार आहे, हा चांगलं पाणी पिऊन सशक्त होणार आहे. अशा अनेक गोष्टी आहे आपल्या याच्यात लिहिलेल्या. या शिक्षणातनं बाद झालेल्या आहे. सारेगमपधनीचा सर्व शिक्षकांनी म्हटलं पाहिजे. आपल्या इथे म्हटलेलं आहे की हे सारेगमपधनीचा आपल्या प्राण्यांकडनं आपण एक एक स्वर घेतलेला आहे. प्रत्येक शिक्षकाला सारेगमपधनीचे 5 आरोह अवरोह जर आले आणि ते मुलांना शिकवले तर मुलांची भाषा समृद्ध होईल, मुलांचा आवाज, कंठ मोकळा होईल आणि स्पष्ट बोलतील. असे अस्पष्ट बोलणार नाही. बाणाचा ण म्हण रे असं म्हणणार नाही, बरोबर बाणाचा ण म्हण रे असंच म्हणतील. हे जे काय आपले ज्या काय गोष्टी आहेत ज्याला लोक म्हणतात ही अशुद्ध भाषा आहे, मी नाही मानत अशुद्ध आहे, पण हा प्राण अशक्त असण्याचं निश्चित कारण आहे की जो शब्द जसा आहे तसा मला उच्चारता आला पाहिजे. त्याच्यासाठी ज्या जिभेच्या व्यवस्था दिलेल्या आहे, म्हणजे कंठव्य, दातव्य. तर अगदी 3 वर्षाच्या मुलाला जिभवर लाव, ल असं कर, असं कर, टक 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 असं कर, म्हणजे हे स्वर शब्द नीट येतात. हे हसत खेळत शिक्षण म्हणते ना मी, ते हे हसत खेळत शिक्षण आहे की याचा आवाज काढ, त्याचा आवाज काढ, असा आवाज काढ,
मग भाषा आपोआप समृद्ध होईल. मी भाषा शुद्ध करायला जात नाही, तर मी खेळातनं भाषा शुद्ध करते, ज्या पद्धतीचे उच्चार. या प्राणमय कोशात जी मुलं एकाग्र, बलवान आणि संतुलित प्राण असतो, ती मुलं 16 वर्षाची जेव्हा होतात तेव्हा कोणाबरोबरही पळून जात नाही. आज ज्या घटना गावागावात, गल्ली गल्लीत, वस्ती वस्तीत, शहरात, महानगरात दिसतात आहे, मुलं ध्येयापासून विचलित आहे, कुठलाही संकल्प ते करू शकत नाही. आज घराघरामध्ये तुम्ही आईवडील आहे तर मी निश्चिंतपणे सांगू शकते की तुमच्या घरामध्ये प्रश्न उपस्थित आहे. हे कशाचे प्रश्न आहे? तर प्राण बलवान केलाच नाही आहे, नुसता अभ्यास कर, ट्युशनला जा, याच्यावरच फोकस केलेला आहे. आजच सकाळी माझ्याकडे कन्नडला यायच्या आधी मुंबईचे एक डॉक्टर आले होते. ताई, तुमच्याशी चर्चा करायला आलो. म्हणलं मला सांगा तुम्ही हे करता का? मग बघ बाकीचं नंतर बोलू. तर हा प्राण बलवान केला तर त्याच्यापेक्षा सूक्ष्म काय आहे? तर मन आहे. म्हणजे प्राण हा शरीरापेक्षा सूक्ष्म आहे पण व्यापक आहे, आपल्या पेशीमध्ये आहे. म्हणजे पूर्ण आपल्या एवढंसं जखम झाली तर ॲज अ डॉक्टर म्हणून इथे पू होतो. मग मी काय करते की तो पू झालेला भाग काढून टाकते आणि त्या ठिकाणी रिजनरेट होतं. पण जेव्हा माझ्या शरीरातनंच प्राण पूर्ण निघून जातो तेव्हा मी मरते. पण छोट्याशा एरियामधला प्राण निघून गेला तर काय होतं? ती पेशी डेड होते, मृत होते. ती पेशी मृत होते म्हणून ते डॉक्टर तेवढं काढतात सर्जरी आणि परत रिजनरेशनची देवानी आपल्याला दिलं आहे म्हणून आपली स्किन परत नीट होते. किंवा आतला फोड कापला, सर्जरी केली तरी आपण नीट होतो, कारण तेवढं आपल्याला दिलेलं आहे, क्षमता दिलेली आहे. अदरवाईज आपण एवढंसं जरी जखम झाली असती तर मेलो असतो, पण ते चालतं. मग प्राणापेक्षा सूक्ष्म काय आहे? तर मन आहे. म्हणजे प्राण शरीराला सोडून गेला तर आपण मरतो, पण मन शरीराला सोडून गेलं तर मरत नाही. मनाला काही शरीराची गरज नाही, प्राणाला शरीराची गरज आहे. हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्राण जाईल कदाचित, पण मन मात्र तुम्ही इथे बसले आहे, सावजीताईंचं ऐकतायत की नाही माहीत नाही, तुमचं मन कुठे अमेरिकेला सुद्धा जाऊन येऊ शकतं. तर हे मन इतकं चंचल, वेगवान आणि द्वंद्वयुक्त आहे. म्हणजे या मनाला इतका वेग आहे, तर आपल्याकडे ते मारुततुल्य म्हणतात असं, इतका वेगाने. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्या याच्यामध्ये 60,000 विचार येतात. या 60,000 विचारांना चॅनलाइज करणं, भाषेत गुंफणं केवढं कठीण काम. प्रत्येक माणसाला येतात आणि मग खूप झालं की डोकं भणभणतं. म्हणजे विचार करा असं सांगणारा जो शिक्षक असतो, अरे विचार करून उत्तरं लिहा, तर तो जरा थोडा 40शीला आला तर म्हणतात की निर्विचार हो. आध्यात्मिक याच्यात म्हणतात कुठलाही विचार मनात आणू नका. तुम्ही विपश्यनाला गेले तर ते म्हणतात कुठलाच विचार करायचा नाही, फक्त शांत बसायचं आणि श्वासाकडे बघायचं, संपला विषय. विचार नाही, भावना नाही, मंत्र नाही, काहीच नाही करायचं तुम्ही. अशी पण विपश्यना मी केली तेव्हा हा पण अनुभव घेतला. तर हे या मनावर कोणी करायचे संस्कार? शालेय जीवनामध्ये मनावर संस्कार करायचे म्हणजे माझी भाषा कशी आहे तर मनावर संस्कार होणार. भाषेमधनं गीतं कोणती दिली मी, भाषेमधनं माझा पाठ कुठला गेलेला आहे, भाषेमधनं श्लोक कुठला गेलेला आहे, भाषेमधनं संगत कोणती गेलेली आहे. म्हणजे तुम्ही वाचनालय चालवतात तर मला आनंद झाला. भाषेमधनं सत्संगत, पुस्तकांची सत्संगत हे आवश्यक आहे मन तयार करायला. पण इथे मुलंच नाही तर मन कुठून तयार होणार? पुस्तकं आहेत पण मुलं गायब आहे ना. ते तर प्रयत्न करतात आहे की मुलांनी इथे यावं. मी पण काही सजेशन दिले की यांची पुस्तकं छान आहे, तुम्ही ही बोलवा, पण मुलं गायब आहे. ते सद्वाचन करणार नाही, चांगल्या वाचनालयाचा अनुभव घेणार नाही आणि आपण म्हणू की कन्नडमधली मुलं मनाने छान होतील. कसं शक्य आहे? पण याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं टप्प्याटप्प्याने मुलांचा वेळ वाढवावा लागेल. या बदलत्या जगामध्ये माणसाचं मन चंचल झालेलंच आहे, त्याला काही जागेवर जर मन चंचल आहे तर बुद्धी उघडेल हे विसरून जा. बुद्धी त्याहीपेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, मग मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश. आनंदमय कोश तर आपण पोचूच नाही शकत, कारण म्हणजे समजा तुम्हाला भाषण आवडलं नाही तर तुम्ही लगेच कॉलर धराल, नितीनची म्हणाल कोणाला आणलं रे पकडून. तर आणल्या येताना खूप आनंदात आले की आज मला काही नवीन ऐकायचं आहे, पण इथल्या माणसाने तुमचा विरस केला तर ज्याने आणलं मला त्याला पकडाल तुम्ही की तू कोण शहाणा आहे, इथे कोणालाही घेऊन येतोस. तर आपला आनंद असा छोटा छोटा
निसटून जातो. म्हणजे मुलाला मार्क मिळाले तर आपण आनंदमय कोशात जातो आणि लगेचच त्या मुलांनी कोणाला तरी भांडण आणलं तर लगेच म्हणतो काय मूर्ख आहे रे. म्हणजे ते इतक्या लवकर असतं की काही विचारतो सोय नाही. त्यामुळे भाषेचा वापर करायला मुलांना शिकवणं आईवडील म्हणून शिक्षक म्हणून आपण कसा करतो याच्यावरही आहे. पण मला सांगण्याचा उद्देश फक्त भाषेसंबंधी प्राणाचा होता. त्या ओघाने मी एवढं सगळं बोलले. त्यामुळे बोलताना आपल्याला पाहिजे असतो घरात शिवाजी जन्मायला, पण आपण आपल्या घरामधल्या मुलांना असं म्हणतो की अरे बाळू उठ, प्रदीप उठ, प्रदीप उठ, प्रदीप शाळेची वेळ झाली आहे उठ, अरे उठ रे प्रदीप आली रिक्षा, प्रदीप उठतो की नाही, अरे गधड्या उठ ना. आणि मग आम्ही उदाहरण देतो की जिजाऊ महाराज असं म्हणायच्या शिवबाराजे उठा. मग तो शिवाजी राजा झाला आणि आपण म्हणतो गधड्या उठ, तर तो गधड्या होता. खूप खूप धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर बोलूया. नाही पण असं गृहीत धरा की जी एवढे मुलं ट्युशन लावतात, एवढ्या उत्तम इंग्रजी शाळा आहे. समजा औरंगाबादला नाथ व्हॅली शाळा निवडली की ज्या ठिकाणी सगळं उत्तम आहे, ग्राउंड, टीचर, सॅलरी, ड्रेस सगळं उत्तम आहे सगळं, पण मुलं निघतात का तशी? मला असं वाटतं की अगर एवढी उत्तम शाळा आहे तर सगळेजण का नाही गव्हर्मेंट इंजिनिअरिंगला जात, का गव्हर्मेंट मेडिकलला जात, का कन्नडचा मुलगा इंजिनिअरिंगला जातो गव्हर्मेंट, का एखादा IITला जातो कन्नडमधनं मुलगा. आपल्याला जी भीती आहे ना ती म्हणजे याच्याशी मी सहमत आहे की मराठी शाळा उपलब्ध नाही आहे चांगल्या, म्हणजे मुलांना सवयी चांगल्या लागण्यासाठी शाळा उपलब्ध नाही इथपर्यंत मी सहमत आहे. पण प्राथमिक वर्गापर्यंत कोणतीही शाळा अगदी कितीही साधी महानगरपालिकेची सुद्धा चालते. इव्हन शाळेत नाही घातलं तरी चालतं. आमच्याकडे आता अशी मुलं आहेत ते म्हणाले आम्हाला होम स्कूलिंग करायचं आहे, तुमच्याच बालवाडीत ठेवतो आम्ही, त्यांचं वय झालं की आम्ही डायरेक्ट 3रीत टाकू, 2रीपर्यंत आम्हाला शाळाच नको कोणती, तुम्ही शिकवा, जे शिकवाल त्याच्यावर आमच्यावर विश्वास आहे. म्हटलं आम्ही कोणतीच ॲडमिशन घेणार नाही तुमची, आम्ही काहीच नाही घेणार तुमचं, चालणार आहे का? हो म्हणे चालेल आम्हाला. असे पालक तयार होतात. किमान 4थीपर्यंतचं शिक्षण तरी मातृभाषेतनं झालं पाहिजे. 5वीला तुम्हाला त्याची कुवत बघून तुम्ही शिफ्ट करू शकता, मी असं म्हणेन. 8 वर्षापर्यंत नाही. आता जो नवीन पायाभूत शिक्षण ज्याला म्हणतात ते 3 वर्ष ते 8 वर्ष, म्हणजे बालवाडी आणि 1ली 2री ही पायाभूत शिक्षणाचं. माझं सजेशन असेल की 3री 4थी 5वी सुद्धा इंग्रजी शिकवायला सुरुवात केलेलीच आहे सरकारने, पण हां आता 6वीला त्याला पूर्ण इंग्रजी तुम्हाला हाऊसच आहे तर शिकवा. मला सांगा ना कन्नडमध्ये अशी शाळा आहे का जी इंग्रजी शिकवते? म्हणून मुलांचं भलं आहे मी तुम्हाला सांगते. कन्नड गावागावांमध्ये ज्या इंग्रजी शाळांचं पेव आहे, केवळ पालक पैसे देतात इंग्रजी शाळा आहे म्हणून, तर मग ते शिक्षकालाही पेमेंट बरा मिळतो म्हणून स्वच्छता असते, बाकी सगळं आतमध्ये मराठीत बोलल्या जातं. तो जो अभ्यासक्रम आहे तो फक्त 1 2 3 4 तो इंग्रजीत बोलतो, 2-4 कविता बोलतो, 2-4 प्रश्न पाठ करून तुम्हाला सांगतो. याच्या पलीकडे इंग्रजी शाळेत कन्नडसारख्या गावात असूच शकत नाही. मी इतक्या अभ्यास केला आहे की मी खात्रीपूर्वक सांगू शकते. खरं आहे ना? मग मला सांगा ना की त्याला तेवढं इंग्रजी शिकवायला काय अडचण आहे? एवढं काय घाबरतं तुम्ही मराठी शाळेत घालायला? फक्त कंपनीसाठी मी असं म्हणेन की बाबा अगदीच म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की त्या शाळांमधली मुलं खूपच घरी वडील दारू पितात आहे आणि ती मुलं पण शिव्या देतात आहे, आणि अशी मुलं आता अशा मराठी शाळांमधनं येतात आहे. पण आता मला वाटतं त्याला उत्तर शोधलं पाहिजे. म्हणजे गुप्ता म्हणून होते, अरविंद गुप्ता म्हणून फेमस आहेत, तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत. त्यांची मुलगी जेव्हा आता डॉक्टर झाली ती, पण ती जेव्हा 4थी होती तर त्यांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेत तिला घातलं. ते म्हणाले माझा विश्वास आहे की माझी मुलगी चांगलीच राहील, तिला सहसंवेदना निर्माण होईल या समाजाबद्दल, मला काही इश्यू नाही आहे. मला पण इश्यू नव्हता माझ्या मुलींना घालताना,
माझी मुलगी डेंटल सर्जन आहे, तिलाही इश्यू नाही आहे. पेईंग कॅपॅसिटी वाढली, अगदी बरोबर आहे. हे बघा, आपल्या मनात जेव्हा अनेक गोष्टी, आता काय आहे, समाजाचा प्रवाह रेटा खूप मोठा आहे. म्हणजे जसं मोठ्या मुलांना, 16 वर्षाच्या मुलाला तुम्ही विचारलं की अरे तुला गर्लफ्रेंड नाही आहे, हां असं कसं शक्य आहे, मूर्ख आहेस का, असायलाच पाहिजे एक तरी. आज तुम्ही अगदी या नावाने नाही पण 16 वर्षाच्या कोणत्याही मुलाला विचारा तर त्यांना न्यूनगंड आहे की आपल्याला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाही. याचा फार कमी मुलं सापडतील ध्येयाप्रती सशक्त. त्यामुळे समाज असं ते पियर प्रेशर आहे पॅरेंटचं. समजा असं गृहीत धरा, म्हणजे मी जेव्हा बालवाडी काढली ना, म्हणजे संस्थेने काढली, ज्या संस्थेत नितीन पण होता, तर तेव्हा प्रथितयश अतिशय श्रीमंत असे कन्स्ट्रक्शन कंपनीचे 3 इंजिनियर होते आणि ते आमच्या मागे लागले होते की तुम्ही या बालवाडीची शाळा करा. आता ते 3 जण तयार झाले एकत्रित की नाही आपण अशी शाळा आणि आपण सपोर्ट करू. आता समजा असे 15 पालक तयार होतात का, 15 मित्र असे तयार होतात का? ते 3 मित्र तयार झाले, त्यांच्याकडे पैसा होता, पाहिजे त्या शाळेत घालू शकत होते, पण तरी त्यांनी मातृभाषेत मुलांना शिकवलं. पण त्यांनी तो ग्रुप केला होता 4 जणांचा की एकमेकांना सपोर्ट करू. तर असा आईबाबांचा ग्रुप असेल तर मग इश्यू नाही येणार. एक 10 आईबाबा एकत्र आले समवयस्क तर मग प्रेशर नाही येणार. आता असं होतं एकटा असलं तर म्हणतो बापरे अजून काय, आणि बाकी नातेवाईक असतातच मूर्ख आहे का वगैरे असं म्हणणारे की मुलाचं किती नुकसान करतो आहे. आपलं कन्व्हिक्शन पाहिजे, माझ्या मुलाला बुद्धिमान करायचं तर मला मातृभाषेतच शिकवावं लागणार आहे, मला त्याचं इंग्रजी उत्तम करावं लागणार आहे आणि त्याला मातृभाषेत शिकवावं लागणार आहे. या 2 गोष्टी सुस्पष्ट झाल्या पाहिजे तर शक्य आहे. अन्यथा गधे घोडे एक बराबर असं आपण पळतो. म्हणजे मेंढरासारखं चालू आहे की हा जातो म्हणून त्याच्या घरची मावशी जाते, ड्रायव्हर जातो, सगळेच जातात. याला आमच्या परीने आम्ही आमची शाळा उत्तम करून एक छोटंसं उत्तर अगदीच मुंगी एवढं असं शोधलं आहे. तुम्ही म्हणता हा प्रश्न आहे, मी याला सहमती देते की चांगली मराठी शाळा कुठे, पण चांगली जिथे शाळा आहे तिथे पालक कुठे आहे? तुमचा हा प्रश्न आहे. माझा तुम्हाला प्रतिप्रश्न आहे. औरंगाबादसारख्या महानगरामध्ये 2 कोटीची बालवाडी आहे मातृभाषेतली, आणि ज्या बालवाडीमध्ये इंग्रजी बालवाडी आहे त्याच्यामध्ये आज रीग लागलेली आहे. माझ्याकडे 150 मुलं जेमतेम येतात. त्याच्यासाठी मला माझं रक्त आठवावं लागतं माझ्या मुख्याध्यापिकेला की मातृभाषेतनं आम्ही का शिकवतो. 2 कोटीची बालवाडी बांधली आहे. तुम्ही बघितलं तर म्हणाल हे फॉरेनचं स्ट्रक्चर आहे सगळं. आमचं वाचनालय, लहान मुलांचं वाचनालय बघाल तर तुमच्या लक्षात येईल की वाचनालय लहान मुलांना कसं काय, पण पालक कुठे आहे? तुम्ही म्हणता माध्यम नाही आहे, खोटं आहे माझ्या दृष्टीने. औरंगाबादमधल्या सगळ्या डॉक्टरांना माहीत आहे हां ओंकार बालवाडी छान आहे, एकदम सुंदर आहे, पण आमची मुलं कुठे? नाथ व्हॅली. आमची मुलं कुठे? टॉडलर्समध्ये. आमची मुलं कुठे? वुडरीचमध्ये. कुठे पालकांना विश्वास आहे? कुठे सायन्सवर धरून ते चालतात आहे? हा तुमचा प्रश्न आहे की शाळा नाही. माझा प्रश्न आहे की शाळा आहे पण पालक पण नाही. मला सांगा, तुम्ही येऊन बघा आणि मग मला म्हणा की या ठिकाणी 1000 मुलांची रीग लागायला पाहिजे, जी महाराष्ट्राने गौरवली, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्यांनी माझ्याकडनं सगळं राईटअप घेतलं. त्या बालवाडीमध्ये औरंगाबाद शहरातले 500 लोकंसुद्धा ॲडमिशनला येत नाही, आणि जे आले त्यांना आम्हाला फोन, अहो या येत आहे का तुम्ही, असं करावं लागतं. आम्ही तर तत्वासाठी झगडतो आहे म्हणून आम्ही ती अजून इंग्रजीत केली नाही. उद्या का इंग्रजीत केली तर मी गॅरंटी देते की आमच्याकडे 2000 विद्यार्थी होते, कारण त्याची रचनाच सुंदर. सगळ्या नाही बाकी सगळं छान आहे हो, पण तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे. इंग्रजी जगाची भाषा झाली आणि तुम्ही अजून मराठीचाच आग्रह धरता. हां हां मी त्यावेळेला माझ्या शाळेत एक नंबर आला माझा
11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. 11वी 12वी सायन्समध्ये 84% म्हणजे 12वी सायन्सला. आणि त्याच्यानंतर नीटची एक्झाम दिली. नीटची एक्झामला सगळे NCERTच होतं. आणि मी जेव्हा नीटची एक्झाम दिली सर्व CBSE पॅटर्नची मुलं होती. मीच फक्त माझ्या याच्यात होती ना, मीच फक्त मराठी मीडियममधून दिली होती. पण मी स्वतः ऑब्झर्वेशन केलं की CBSE पॅटर्नची मुलं होती ना, ती खूप म्हणजे कन्फ्युजनमध्ये होती. जेव्हा ती आन्सर मला 720 पैकी 501 मार्क्स पडले. त्या वर्षी मी एक्सपायर झाली, त्याच्यामुळे मला पुढे काहीच नाही करता आलं. म्हणजे मला असं वाटतं की CBSE पॅटर्नपेक्षा मराठी मीडियम म्हणजे शाळा कोणती जरी असते मुलांची विचार करण्याची क्षमता तशी असली पाहिजे. बरोबर आहे. हे बघा, असं आपला जो भ्रम आहे ना, तो भ्रम काढून टाकला पाहिजे. एक असतं त्याचं प्रारब्ध. आपल्या भारतामध्ये तरी त्याला मान्यता दिली आहे की तो मागच्या जन्माचं काहीतरी घेऊन आला आहे. तुम्ही दुसरा एक इनहेरिटन्स म्हणजे आईवडिलांचं जेनेटिक्स घेऊन आला आहे, तो अनुवांशिकता. आणि तिसरं आहे नर्चरिंग. तर तुमच्या हातात ते दोन गोष्टी तर नाही आहे. आईवडील किती शिकलेले असावे, हुशार आहेत की नाही, हे तुमच्या हातात नाही. आईवडिलांनी जे काय तुम्ही आईवडिलांचं संयोग होऊन आईवडिलांच्या आधी तुम्ही अव्यक्त असतात आणि मग जन्माच्या वेळेस तुम्ही व्यक्त होतात. व्यक्त आणि मग त्याला गुण मिळाले की आपण म्हणतो हा व्यक्तिमत्व याचं तयार झालं. आपल्या भारतीय संकल्पनेमध्ये अव्यक्त बीज जे कुठल्याच सायन्सनी अजून दिसत नाही, ते कळायलासुद्धा 5 दिवस लागतात की तुम्ही तयार झाले आहे की नाही. आईचं एक बीज आणि बाबांचं एक बीज घेतलं तरीसुद्धा कळायला 5-7 दिवस जातात. असं अव्यक्त बीज व्यक्त होणं म्हणजे जन्म होणं तुमचं. आणि हा जन्म होताना तुम्ही रडत येता, तेव्हा जग हसतं. तुम्ही पहिला प्राण घेता तेव्हा तुम्ही रडता, अरे मी कुठे आलो बाबा. आणि तेव्हा जग हसतं, म्हणता आयुष्य रडलं बाबा बाळ. तर हा प्राण आत घेतला तर प्राण सोडताना मी हसत मरेल आणि जग रडेल, असं जीवन म्हणजे प्राणमय कोश विकास. मग असं जगायचं म्हणजे काय, तर प्राणमय कोशात मी जन्माला आलो म्हणजे आपण गृहीत धरतो की मी आधीच्या जन्मामध्ये घाबरून मेलो आहे. सावजीताई जन्माला आल्या म्हणजे सावजीताईंना पक्का कळलं पाहिजे अध्यात्म, की मी कशाला तरी घाबरत होते म्हणून मला परत जन्म मिळाला आहे. ही आपली संस्कृती आहे. आता ही जर संस्कृती सांगते तर मला माझ्या 3 वर्षाच्या बाळाला कशाची भीती वाटते हे एनलिस्टेड पाहिजे. आणि त्या भीती कमी करणं हा प्राणमय कोशाचा विकास आहे, हा शिक्षणाचं परिपूर्ण आहे. त्या मुलाला इंग्रजी भाषेची प्रचंड भीती वाटते. त्याला बोलता येत नाही, त्याला सू लागली सांगता येत नाही, त्याला संडासला आली 4 वर्षाच्या बाळाला सांगता येत नाही शाळेत. आणि ते म्हणतात गप बसा, अर्धा तास कुणी बाहेर जायचं नाही. तो बिचारा गुपचूप बसतो, त्याला इन्स्ट्रक्शन कळत नाही, सगळं भीतीने गुपचूप बसतो. भीती आपण वाढवतो का कमी करतो शाळेत घालवून? शाळेत घालवून जर भीती कमी नसेल करत तर आपण त्या मुलाचं शिक्षण करत नाही. आपल्या स्वतःच्या 25 भीती आज घरी जाऊन लिहून काढा. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला सायकल चालवायची वाटते, मला एकटीने तिकीट काढायची. महिलांना तर मी विशेष सांगते, एकटीने प्रवास करायची. करून बघा एकदा एकटीने प्रवास. रेल्वेत बसलीच नाही, बसून बघा. तो एक टप्पा तुम्हाला आयुष्यामध्ये भीती जेव्हा येते तेव्हा तुम्ही विचार करणं सोडून देता. आणि विचार जेव्हा नीट करत नाही तेव्हा भाषा आडवी तिडवी येते, चुकीची येते. आणि मग त्याच्यातनं सगळे नातेसंबंध बिघडतात. त्यामुळे आपली सगळ्यात शेजारी भांडण झालं इकडे धडधड, ॲक्सिडेंट पाहिला इकडे धडधड, काय झालं, त्याला मदत करायचं सोडून घाबर. किंवा मग आताची पिढी मोबाईलचा व्हिडिओ काढते आणि पाठवते पण त्यांना मदत करत नाही. हे दुसरं टोक आहे आपल्या समाजाचं समजा. तर ह्या ज्या म्हणाल्या अशा मी असं नाही म्हणत. म्हणून मग नेचर, नर्चर आणि कल्चर. तर नेचर तुमच्या हातात आहे, त्याचं नर्चरिंग ज्याला म्हणतात. नेचर त्याचं प्रारब्धाने आलं आहे, इनहेरिटन्समधनं आलेलं आहे. त्याचं जे काय आलं आहे ते अनुवंशिकतेने. तुम्ही काय करता आईवडील म्हणून, शिक्षक म्हणून, तर त्याचं नर्चरिंग करता. आणि ते नर्चरिंग हे आपल्या संस्कृतीसहित असलं पाहिजे, कल्चरसहित असलं पाहिजे. तर त्याचा मनोमय कोश नीट होतो आणि मग तो बुद्धीने काम करतो. म्हणजे मला आज तुम्हाला सांगताना एक प्रसंग माझ्या आयुष्यातला सांगते मी. वाईट वाटतं आत्ता, पण तेव्हा काही अक्कल नव्हती. मी 12वीत होते आणि माझा मामेभाऊ 10वीत होता.
माझ्या मामाकडे 500 एकर शेती आणि त्याला काही गणित यायचं नाही. तर माझ्या मामा मामी म्हणाले, माझे वडील गणिताचे प्राध्यापक, ते म्हणाले माझ्याकडे पाठवून दे, मी शिकवतो त्याला. आणि तो यवतमाळला आमच्या घरी राहायला आला. तो इतका बुद्धू होता की त्याला -5 अधिक -7 हे -12 होतात हे सुद्धा येत नव्हतं. आणि तो 10वीच्या परीक्षेला आमच्याकडे आला होता. माझे वडील इतके तापट होते, ते म्हणाले हे इतका मूर्ख आहे, याला नाही मी शिकवू शकत. तर माझी आई म्हणे आता भावाच्या मुलाला वापस कसं पाठवू मी. तर मी 12वीत होते. मी म्हटलं मी शिकवते आई त्याला. आणि मी त्याला शिकवलं. मी शिकवत असताना पोळा आला आणि तो म्हणाला की मला घरी जायचं आहे. मी म्हटलं कशाचं पोळा आणि कशाला घरी जायचं तुला, इथे काही येत नाही तुला, मी बिलकुल पाठवणार नाही तुला. तर त्याने म्हणजे त्या पोळ्याला मी पाठवलं नाही, पण तो 10वी पास झाला. पास झाल्यावर मला पत्र लिहिलं त्या माझ्या भावाने मला, माधुरीताई तू मला पोळ्याला न पाठवून खूप नुकसान केलंस. तर मला नंतर आता कळलं की खरंच मी त्याला कदाचित पाठवलं असतं तर त्याने अधिक जोमाने अभ्यास केला असता. मी म्हणू शकले असते की 2 दिवसात तू परत ये, पण आय वॉज सो स्ट्रिक्ट की काही पोळा बिळा नाही. तर हे नेचर, नर्चर आणि कल्चर हे सोबत माणसाचं असेल तेव्हा माणूस बुद्धिमान होतो. त्याला अनेक सापडतं, अनेक मार्ग असतात. बरं, असं समजू नका, मार्ग आपोआप मिळतात आणि आयुष्य अतिशय आनंदाने आणि समाधानी होतं. मी ESISमध्ये नोकरी केली तेव्हा मी MPSC क्लास 2 ऑफिसर होते. मी जसं माझं MD सोडलं, माझ्या पूर्ण कॉलेजच्या हिस्ट्रीमध्ये MD गायनिक सोडणारी मी एकमेव मुलगी आहे. सगळे मला मूर्खात काढलं होतं, काय मूर्ख आहे म्हणे ही सोडून जाते. तिकडनं आल्यावर मी जनरल प्रॅक्टिस केली, मग ESISमध्ये केली. ESISमध्ये MPSCची प्रेग्नन्सी असताना परीक्षा दिली. तेव्हा अशाच 10-12 वर्षांनी MPSC यायच्या काहीतरी. तेव्हा नेमकी ती मी प्रेग्नंट असताना आली. मी मुंबईला जाऊन ती परीक्षा दिली, पास झाली, क्लास 2 ऑफिसर झाली. आणि 4च वर्षामध्ये मला त्या गव्हर्मेंट जॉबचा इतका कंटाळा आला की लोक नुसते सर्टिफिकेटवर सही मागायला यायचे. आय वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट जॉब. मी माझ्या नवऱ्याला फोन केला की मी रिझाईन करते आज. तो तिथून म्हणाला बिलकुल रेसिग्नेशन लेटर देऊनच घरी ये. म्हणजे अर्थात माझ्या नवऱ्याने खूप मला सपोर्ट केला. त्यांनी मला असं सुद्धा विचारलं नाही की तू आता पेन्शनेबल होईल आणि माझी प्रॅक्टिस चालत नाही, तू काय सर्व्हिस सोडते आहे वगैरे. नथिंग डुईंग, तुला वाटतं ना सोड, संपला विषय. मग मी सोनोग्राफी शिकले. मग मी सोनोग्राफी 25 वर्ष केली. जेव्हा की कुणीच, मी रेडिओलॉजिस्ट नव्हते, पण मला असं कळलं भारतामध्ये एक MBBS माणूस सोनोग्राफी प्रायोनियर आहे, सोनोग्राफी करणार. मी चेन्नईला जाऊन त्या माणसाला भेटले, म्हटलं अच्छा आपणही MBBS आपण करू शकतो. मी त्याच्याकडे ट्रेनिंग घेतलं 3 महिने. मग पुण्याला केलं, मुंबईला केलं, सातारला केलं आणि 92ला मी माझी प्रॅक्टिस सुरू केली. मला कधी मागे वळून बघावं लागलं नाही. पण हे करेज, ही क्रिएटिव्हिटी, मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं हे सगळं माझ्या शाळेने मला दिलं. माझं जे काय माझं नर्चरिंग झालं हे शाळेमध्ये झालं आणि घरातही झालं असेल अर्थात. आणि काही प्रारब्ध असेल, देवाने माझ्याकडे काही दान असंच टाकलं की तुला हे सगळं करायचं आहे. सो आय एम डुईंग दिस, दॅट्स इट. तर छान प्रश्न होता, पण मला असं वाटतं की बुद्धिमत्ता ही सगळ्यांना मिळते. CBSEला हुशार मुलं नसतात का, तर असतात. मी असं नाही म्हणत की CBSEला नसतात, IITला जाणारी मुलंही असतात. पण IITला जाताना त्याचा जर 200वा नंबर आहे तर त्याचा 100वा येऊ शकतो जर तो मातृभाषेतनं शिकला तर. हुशारी तर त्याची काही देवदत्त आलेली आहे ऑलरेडी. हे मी सिद्ध नाही करू शकत, पण हे रिसर्च हेच सांगतात की तुमच्या जोडण्या ह्या अधिक होतात. खूप वेळ घेतला, मला असं वाटतं मला पण. हां तुम्हाला आता घेरी येईल मी सांगितलं तर. मी 1996पासून तिथे काम करते. काम करताना असं झालं की माझ्या सासूबाई केदारनाथला गेल्या होत्या आणि त्या काळी 86ला त्या केदारनाथला जोशी मठाच्या तिथून पडल्या आणि वी कुड नॉट गेट हर डेड बॉडी. माझे सासरे त्या यात्रा कंपनीतनं परत आले. त्यांना शिक्षणाची आवड होती, त्या काहीच शिकलेल्या नव्हत्या आणि त्यांना अभिमान होता की आपली सून डॉक्टर आहे. मग त्यांच्या नावाने काहीतरी सुरू करायचं म्हणून मी 96ला, आणि माझ्या मुली तेव्हा 96ला, माझी जी लहानी मुलगी होती ती 89ची आहे, तर ती साधारण एक 7-8 वर्षाची, 1ली-2रीत होती. तर त्यांचं जे शिक्षण पाहायची मी. महाराष्ट्र पब्लिक स्कूलला होत्या त्या मराठी माध्यमात.
मला असं वाटायचं की हे अगदी भंकस शिक्षण आहे, हे नसलेलं बरं. तर मग माझे मिस्टरांनाही वाटायचं की भारतातलं शिशु शिक्षण चुकीचं आहे, आणि म्हणून मग आम्ही डिझाईन केलं सगळं. त्या डिझाईनमध्ये असं आहे की त्या शाळेमध्ये 96पासनं आम्ही लहान मुलांची आजपर्यंत एकही स्पर्धा घेतली नाही, एकही परीक्षा घेतली नाही, आणि आमच्याकडे असा होमवर्कही आम्ही देत नाही. आता शीट्स वगैरे शिक्षिका, आता पालक बदलले थोडे, तर थोडे बहुत देतो. पूर्वी तर आम्ही पालकांना होमवर्क द्यायचो, बाजारात घेऊन जा, गाजराचा रंग दाखवा, मुळ्याचा रंग, हा आमचा होमवर्क असायचा. की पोस्टाच्या पेटीमध्ये पत्र टाकायला मुलांना सोबत घेऊन जा, हा होमवर्क आम्ही पालकांना द्यायचो. आता थोडंसं बदललं आहे. सगळ्या पालकांच्या नवीन यंग जनरेशनच्या रेट्यामुळे तुम्ही जसे म्हणता की शाळा नाही, तसं आम्ही म्हणतो की पालक तर मिळाले पाहिजे बालवाडीला, म्हणून काही पालकांच्या दिशेने बदल केला. त्यामुळे भाषा म्हणून अर्धा तास आम्ही इंग्रजी शिकवतो, दर महिन्याला सहल नेतो, आणि आमच्या सगळ्या गोष्टी डिझाईन्ड आहे की चित्रकला, 8 प्रकारची चित्रकला मुलांना म्हणजे मुलांना एक्सपोजर द्यायचं, एक्सपर्ट नाही बनवायचं, हे आमचं सूत्र आहे. कारण आपण ज्या गोष्टी देतो ती प्रत्येक गोष्ट 8 वर्षापर्यंत आपल्या ब्रेनवर, ज्याला चित्त म्हणतो, त्या चित्तावर इम्प्रिंट होत असते. आणि ती केव्हा आठवते? जेव्हा त्याची गरज भासते, तेव्हा ती माणूस, त्याला संस्कार म्हणतात ॲक्च्युली. ती गोष्ट त्यावेळेस बरोबर रिवाईव्ह होते जर त्याला तशी संगत मिळाली तर. त्यामुळे चांगल्या गोष्टींचं इम्बाईब होणं, की ही माझी माणसं आहे, म्हणजे फुगेवाला माझा आहे, चांभार माझा माणूस आहे, म्हणून आम्ही मुलांना इंट्रोड्यूस करतो की सगळी माणसं आपली आहे, ही कोणी अगदी कमी दर्जाचा माणूस नाही, गावातला कोणताही माणूस हा आपला असला पाहिजे. याचं उत्तम कल्चरल इव्हेंट म्हणजे बावला बावलीचं लग्न. वर्षभरामध्ये भातुकली खेळून बावला बावलीचं लग्न सगळ्या शिशु मंदिरात झालं तर मी असं म्हणेन की लग्न टिकण्यासाठी ते उपयुक्त आहे. कारण लग्न होत असतं, लग्न टिकत असतं, लग्नामध्ये असे इव्हेंट्स असतात, लग्नात 45 व्यावसायिक लागतात. या सगळ्या गोष्टी अनौपचारिकदृष्ट्या आम्ही देतो. आम्ही काही त्यांना भाषण देत नाही. आम्ही चला आज बाहुलीची चप्पल खरेदी करायची, आणि आम्ही छोट्या छोट्या चपला तयार केलेल्या असतात शिक्षिकेनी, आणि मग मुलं निवडतात. आज भांडी घ्यायची आहे, बाहुलीला स्वयंपाक करायचा आहे, भांडी घ्यायची, भांडेघर, चिंटूचं भांडेघर, असं काय काय नावं देऊन आम्ही ते सगळं साजरं करतो. सो इट इज अ एन्जॉईंग लाईफ, असं आहे खरं सांगायचं तर. हां, मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या पहिल्या 125 भारतातले लोक होते, त्याच्यामध्ये मी होते. पोझिशन पेपरच्या हेल्थ या पोझिशन पेपरची वन ऑफ द मेंबर होते. असे 25 फोकस ग्रुप्स त्यांनी तयार केले होते, 25 विषयांचे. त्याच्यातल्या एका विषयाची मी फोकस ग्रुपची मेंबर होते, आणि बाकी NCERTचे प्रोफेसर, अध्यक्ष, कोणी कमिटी, असं सगळं होतं. एका विषयाला त्यांनी 5 लोक नेमले होते, आणि भारतभरातले पोझिशन पेपर्स आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने स्कॅन करून आले होते. कॉमन त्याच्यात जे आहे प्रत्येक राज्यातल्या गोष्टीचं कॉमन करून आम्हाला पोझिशन पेपर, एक 40 पोझिशन पेपर आमच्या टीमकडे आले होते. त्याच्यामध्ये मंजुल भार्गव म्हणून एक अमेरिकेमध्ये राहतात, गणितज्ञ आहे, आणि त्यांनी आम्हाला एक लेक्चर दिलं होतं. तर त्यांनी एक स्लाईड केली होती एज्युकेशन पॉलिसीची. एक स्लाईड त्यांनी असं लिहिलं, एज्युकेशन इन मदर टंग, एवढंच लिहिलं होतं त्या स्लाईडवर, दुसरं काहीच लिहिलेलं नव्हतं. पण तरीसुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे इतकी स्ट्रॉंग लॉबी आहे. सरकार चालवायचं म्हणजे अनेक गोष्टी असतात बहुतेक, त्याच्यामुळे असं कुठेही सध्या म्हटलेलं नाही. आग्रह धरलेला आहे, पण मॅन्डेटरी असं मला दिसत नाही. आता स्टेट गव्हर्मेंट त्याच्यातला जो क्रक्स आहे तो उचलून काय निवडतं, जसं कर्नाटकात, आंध्रात त्यांनी तर इंग्रजी शाळा सुरू केल्या. तर स्टेट गव्हर्मेंट त्या दृष्टीने काय घेतं, म्हणताना त्यांनी म्हटलं आहे की जगभराचा रिसर्च असं सांगतो की मातृभाषेतनं शिकवावं, बोलीभाषेला काही दिवस प्राधान्य द्यावं, आणि अवांतर भाषा शिकवायला हरकत नाही. मल्टीलिंग्विस्टिक बाळ असायला हरकत नाही, 4 गाणी संस्कृत, 4 हिंदी, 4 कन्नड, असं असायला काहीच हरकत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये मी आता गोव्याला गेले होते, मास्टर ट्रेनर तयार केले 100, आणि ते मास्टर ट्रेनर आता करतात आहे. तिथेही मातृभाषा हा मेजर विषय आला, कारण तिथे तर भरपूर इंग्रजी ख्रिश्चन शाळा आहेत. तर त्यांनी हा विषय रेज केला की आमच्याकडे येतात.
म्हटलं मला सांगा की किती मुलांचे आईवडील इंग्रजी बोलतात. जर 100% मुलांचे आईवडील इंग्रजी घरी बोलतात तर मी म्हणेल ही त्यांची मातृभाषा आहे. सगळं कन्व्हर्सेशन इंग्रजीतच आहे तुमचं नवरा बायकोंचं, तर इट्स ओके, यू कॅन स्टार्ट. पण जर तो मुलगा सगळं आई वडील सगळे ते असतील ख्रिश्चन पण ते बोलतात मराठी, गोवन, कोकणी, मराठी नाही तर कोकणी, तो मच्छीमारी करणारा आहे, तो मासे विकताना कोकणी बोलतो, त्याची भाषा इंग्रजी कशी असू शकेल? पण ते काय होतं आता बघायचं. ते तर काय आपल्या म्हणजे माझ्या हातात नाही आहे. पण खरंच सरकारने निर्णय घेतला तर खूप मोठी क्रांती होईल. म्हणजे हे प्रश्न सुटतील यांचे की मराठी शाळाच चांगल्या नाही. म्हणजे सगळ्याच शाळांना कंपल्सरी मराठी त्यांनी केलं किमान 3रीपर्यंत, तर मग विषय मिटतो. मग एक ब्रेन डेव्हलपमेंट होऊन गेली आहे. मग तुम्ही लँग्वेज म्हणून तुम्हाला शिफ्ट करायचं तर करू शकता. खरं तर पुढे जाऊन जग इतकं ओपन होणार आहे. फ्रेंच, जर्मन, सगळ्या पोर्तुगीज अनेक भाषा लागणार आहे. आयरिश मुलं शिकतात आहे, रशियन. आता मुलगा CBSEचा मुलगा रशियामध्ये मेडिकलला जातो, रशियन शिकतो ना, अजून एक भाषा. काय उपयोग झाला त्याचा CBSE इंग्रजी शिकून? आईवडिलांनी पैसे दिले आणि रशियात जाऊन मेडिकल पास झाला. पण ठीक आहे, हे प्रश्न फार 4% लोकांसाठी आहे प्रश्न. धरातलवर आपण मासेसचं नुकसान करतो आहे, मासेसच्या मुलांचं नुकसान करतो आहे. धरातलवर जी माणसं भारत देश सोडून जाणार नाही, जी आपल्या गावात राहणार आहे, जी छोटा मोठा व्यवसाय करणार आहे, शेती करणार आहे, उद्योग करणार आहे, त्या मुलांचं प्रचंड नुकसान करतो. त्याची काळजी आहे. पण असं म्हणतात महाजन जो करतो तोच जन करतो. महाजन सगळे इंग्रजीकडे. चला, तुमचे काही मनातले प्रश्न असले तरी मला घरी जायचं आहे आता. त्यामुळे धन्यवाद. औरंगाबादला जरूर या. ओंकार बालवाडी फार लांब नाही आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. नितीन सरांकडनं नंबर घेऊन त्यात कीर्तिताईंना भेट देऊन आमच्याकडे सतत व्हिजिटर असतात, जरूर बघा.